नाथांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान आहे। पालखी सोहळ्याची 133 वर्षांची परंपरा आहे। बीडमधील संत ज्ञानोबांचे आजे गुरु गहिनीनाथ महाराज यांची पालखी गेल्या 133 वर्षांपासून पंढरीची वाट धरतीये। ज्ञानोबरायाला हा संदेश किंबहुना आदेश ही जी परंपरा आहे, ही परंपरा वारकरी संप्रदायाची या गहिनीनाथ गडापासून आरंभित होते। वारकरी संप्रदाय आणि हा वारकरी संप्रदाय श्री क्षेत्र गहिनीनाथ गड या गडाचा आशीर्वाद आपला प्रसाद आहे असं ज्ञानोबराय म्हणतात। गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले, अशा प्रकारची ही परंपरा आणि ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा असणारी ही परंपरा आहे। हा पालखी सोहळा आहे आणि नेमाप्रमाणे आज ज्येष्ठ वद्य अमावस्याला आरंभित होतो आणि आषाढ शुद्ध नवमी या दिवशी पंढरपुरामध्ये पोहोच होतो। तर संत वामन महाराज यांचा पालखी सोहळा, पालखीतील वारकऱ्यांना मोफत विमा मिळेल। भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा अनोखा सेवाभाव आहे। गहिनीनाथ गड या ठिकाणी हजारो वारकऱ्यांचा विमा काढण्यात आलाय। हीच एक पांडुरंगाची सेवा या भावनेतून स्वखर्चानं शंकर देशमुख यांनी वारकऱ्यांचा विमा काढलेला आहे। अपघात झाला एका ट्रकचा आणि तिथे 3 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि म्हणून अशी काही दुर्दैवी घटना घडू नये आणि घडल्यानंतर सुद्धा त्यांना विम्याचं संरक्षण असावं म्हणून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा माध्यमातून आपण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व भाविकांचा विमा काढत आहोत आणि त्यांचं प्रीमियम आपण स्वतः या ठिकाणी भरणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।